गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आपल्याला 8वीचा लेसन चालू करायचा आहे. 8वीचा 10.1. ओके, हा चॅप्टर. ओके, हा चॅप्टर चालू करायचा. सराव संच कोणता? 10.1. हा सराव संच चालू करायचा. ओके, पण तो सराव संच चालू करायच्या अगोदर आहे ना मित्रांनो, तुम्हाला भागाकार येणं गरजेचं आहे. काय येणं गरजेचं आहे? भागाकार. तर भागाकार कसा करतात? तर भागाकार म्हणजे काय मित्रांनो, तो टॉपिक चालू करू आपण. त्याच्या अगोदर भागाकार शिकू मित्रांनो. भागाकार तुम्हाला दोन पद्धतीचा येणं गरजेचं आहे. एक जो आपण नॉर्मली करतो तो, सपोज 5/25, सॉरी 25/5. तर याचा आन्सर काय येईल मित्रांनो? सो 5/25. याचा आन्सर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 5च्या पाड्यामध्ये 25 येतो का? येतो. 5/5 5/5 काय? 25. आन्सर काय येणार आहे तुमचं? 5. आणि बाकी काय उरली? 0. सेम जर सपोज असं असेल 8 आणि इकडे 32, तर 8च्या टेबलमध्ये 32 येतो का? येतो. 8 चौक 32, 8 चौक 32. ओके, हा भागाकार आपल्या सगळ्यांना माहिती मित्रांनो. पण तुम्हाला अजून एक भागाकार येणं गरजेचं आहे एबीसीडी मधला. कोणता? एबीसीडी मधला. ओके, आता एबीसीडी मधला भागाकार म्हणजे काय? जर तुम्हाला हा एबीसीडीचा भागाकार येत असेल तरच तो तुम्हाला हा प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करता येईल, अदरवाईज सॉल्व्ह करता येणार नाही. ओके, आता एबीसीडी मधला भागाकार कसा? सपोज तुम्हाला इथे सांगितलं असेल तर m2/m, तर उत्तर काय येणार? ओके, m2/m, तर उत्तर काय येणार? सो लक्षात ठेवायचं मित्रांनो, ज्यावेळेस आपण ह्या 5 आणि ह्या 5चा गुणाकार करतोय, 5 × 5, त्यावेळेस उत्तर याचं खाली 25 येतंय. त्यावेळेस मायनस करतोय आपण. सेम 8च्या 4 सोबत ज्यावेळेस गुणाकार होतोय, 8 चौक 32, त्यावेळेस खाली 0 होतोय. म्हणजे ह्या दोघांचा काय होतो मित्रांनो? गुणाकार. अजून एखादं एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल तुम्ही इकडे जर असं राईट केलं, इथे 2 असेल आणि इथे 32 असेल. ओके, सो दोनासोबत अशी कोणती संख्या गुणावा लागेल? दोनासोबत अशी कोणती संख्या गुणावा लागेल ज्याचा आन्सर खाली 32 येईल? ओके, तर 32 मधून 32 वजा होतील. सो दोनासोबत कोणाला गुणावं लागेल? तर दोनासोबत आपल्याला 16ला गुणावं लागेल. सो 16 दुने 32, किंवा 2 16च्या वाड्यामध्ये 2 आणि 32ला भागायचा असेल, सॉरी 2 जर 16 पर्यंत आपण 2चा टेबल जर 16 पर्यंत बोललो तर आपल्या आन्सर मध्ये काय येणार आहे? 32. तो 32 आणि 32 0. ओके, सो 2 × 16 केला आपण. इथे पण 5 × 5 केलं, त्यावेळेस 25 आलंय. 8 × 4 केलं, त्यावेळेस 32 आले. सो इथे गुणाकार असतो मित्रांनो. या दोघांमध्ये काय असतो? गुणाकार. तो गुणाकारचा जो गुणाकार येतो ना, आपला जो उत्तर येतो ना, तो इथे खाली लिहितो आपण. सेम याचा पण आपल्याला तसाच भागाकार करावा लागेल. सेम इथे आपण m राईट केला आणि इथे m2 राईट केला. तर इथे काय करावं लागेल आपल्याला? इथे m2 येण्यासाठी ह्या m ला कोणासोबत गुणावं लागेल? तर ह्या m ला मित्रांनो आपल्याला परत एकदा m सोबत गुणावं लागेल. ज्यावेळेस आपण m × m करतो त्यावेळेस त्याचा आन्सर m2 असतो, बरोबर ना? तर m ला आपण m सोबत गुणलं म्हणजे याचा आन्सर काय आला? m2. ओके, 0. समजलंय? अजून एक एक्झाम्पल बघा. सपोज आता इथे P4 आहे भागिले P, P4/P. आता याला लिहिताना कसं लिहिणार? इथे P आणि इकडे P4. ओके, सो P ला किती कोणी गुणावं लागेल किंवा किती P ने गुणावं लागेल की P4 आन्सर येईल? सो P ला जर तुम्ही P3 सोबत गुणलं तर आन्सर काय येणार आहे? P आणि P3चा आन्सर काय येणार आहे? P4. ओके, 0. कधी पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही एबीसीडी मधलं कोणतंही लेटर जर तुम्ही एकदा गुणताय तर त्याचा आन्सर काय येणार आहे? m2. जर 3 वेळा गुणताय m × m आन्सर काय येणार? m3. जर 4 वेळा गुणतायत m × m आन्सर काय येणार? m4. ओके, सपोज हा तुम्ही एकत्र राईट केला, हे दोन तुम्ही एकत्र राईट केले आणि हे दोन एकत्र राईट केले, तर कसं लिहिणार? m2 2m × m2. सो 2m. सो इथे पण 2m आहे, इथे पण 2m आहे. mच्या वरती स्क्वेअर आहे, mचा स्क्वेअर 2. जसं 2चा स्क्वेअर 2 असतो, आपण काय करतो? या 2ला 2 वेळा गुणतो. सेम mचा स्क्वेअर 2 आहे म्हणजे m ला किती वेळा गुणावं लागेल? हा m 2 वेळा. ओके, आणि गुणिलेचं साईन, हा परत m 2 वेळा, m × m. आन्सर काय येणार? m4. सेम जे वरचा आन्सर आलं तेच आलं. ओके, फक्त mच्या डोक्यावर किती आहे तर तेवढ्या वेळा त्याला गुणावं लागतं. सपोज
आता m5 गुणिले m6 असेल तर ओके, तर आपण एवढे m राईट करणार का? तर नाही, m5 मग हा 5 आणि हे 6, उत्तर काय येणार आहे? m11. समजलं? सोपं घेऊ मित्रांनो. m3 मल्टिपल m2. m3 म्हणजे काय? m हा 3 वेळा गुणाकारमध्ये, m हा किती वेळा गुणाकारमध्ये? 3 वेळा. जसं आपण 2चा वर्ग करतो तर काय करतो? 2 गुणिले 2 म्हणजे 4 ना. तसंच m हा 3 वेळा. जर सपोज 2च्या वरती 3 असेल तर काय करतो आपण? 2 गुणिले 2 गुणिले 2, उत्तर काय येणार आहे? 8. तसंच जसं 2च्या वरती 3 येतं, 2ला 3 वेळा गुणलं, सेम mच्या वरती 3 येतं, m ला 3 वेळा गुणा. m गुणिले m गुणिले m, हा मध्ये गुणाकारचा साईन. m ला 2 वेळा गुणले तर m 2 वेळा गुणा, m गुणिले 2. आन्सर काय येणार आहे? m5. ओके, समजलंय? याच्यावरूनच आपल्याला भागाकार काढायचा आहे. सपोज आता m5 असेल आणि m असेल फक्त, तर आन्सर काय येणार आहे? याच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे इथे या की m6 आन्सर आला. समजलं? आता हा गुणाकार आहे ना, आता हाच आपल्याला भागाकारमध्ये करायचा आहे. तर तो असं दिलेला असेल 225 m4 डिवायडेड बाय 7m. आता 7 ने आपल्याला डिवाइड करायचं आहे, सॉरी इथे 5m दिलेलं असेल. 5 ने आपल्याला डिवाइड करायचं आहे, तर इथे काय करायचं? इथे 5m, इकडे 25 m4. ओके, इथे 5m, इथे 25 m4. ओके, आता 5 ने या 25 ला मल्टिपल करा, म्हणजे 5 ने या 25 ला भागा, डिवाइड करा. सॉरी, 5 ने या 25 ला भागा, डिवाइड करा. सो डिवाइड करताना काय करावं लागेल? 5च्या पाड्यामध्ये 25 येतो का? येतो. किती नंबरला येतो? तर 5 25 वजा बाकीचं साईन. 5 25 अंक तर डिवाइड झाला, पण हा m राहिला ना. सो m पण डिवाइड करण्यासाठी मग m ला किती वेळा गुणावं लागेल? m ने, तर m ला m ने 3 वेळा गुणावं लागेल. सो हा 3m आणि हा m यांच्यामध्ये मल्टिपल साईन, m3 आणि हा m किती होणार खाली? m4. आन्सर काय येणार आहे? 0. 25 मधून 25 गेला 0, m4 मधून m4 गेला 0. अजून एक बघा मित्रांनो, सपोज इथे असेल 5m2 आणि इथे असेल 25 m4. सेम आहे, फक्त इथे m होतं, इथे m2 आहे. ओके, आता सेम 5 25 खाली मायनसचं साईन. ओके, 5 25 आला. आता m4 आहे, आपल्याला इथे m4 पाहिजे, तर m4 करण्यासाठी m2 ला कोणासोबत गुणावं लागेल? m2 सोबत. सो m2 आणि m2, m2 m4, आन्सर विल बी 0. समजलंय? आता आपण काय करू? प्रॅक्टिस सेट चालू करू मित्रांनो तुमचा. चला, भागाकार कसा करावा याबद्दल माहिती आता आपण बघितली. ओके, आता पुस्तकामधली जी उदाहरणं आहेत ना, सराव संच 10.1 याच्यामधली उदाहरणं सोडवू आपण. सगळ्यात पहिले भागाकार करा हे त्यांनी सांगितलेलं आहे. सो अशी उदाहरणं त्यांनी आपल्याला दिली. हे पहिलं उदाहरण, हे दुसरं उदाहरण, हे तिसरं उदाहरण. ओके, सो ते उदाहरणं आता आपण सोडवून बघूया. ओके, सो भागाकार करताना कसं करायचं त्यांनी भागाकार आणि बाकी तुम्हाला सांगितली लिहायला. ओके, सो सगळ्यात पहिला भागाकार करू. हा 7m मित्रांनो, 7m. नंतर हा 21m2. ओके, 7च्या पाड्यामध्ये 21 येतो का? नक्कीच येतो. 7 1 7 7 2 14 7 3 21, 7 3 21. ओके, त्यानंतर आपण खाली काय करत असतो? मायनस. ओके, पण मायनस करण्याच्या अगोदर इथे m2 दिलेला आहे मित्रांनो, तर हा m2 पण आपल्याला वजा करावा लागेल. सो m ला किती वेळा गुणावं लागेल म्हणजे m2 येईल? तर m ला हा एकदाच गुणावा लागेल. m गुणिले m म्हणजे m2 होणार आहे. आन्सर काय येणार आहे? 0. ओके, म्हणजे तुमचा भागाकार काय आला? भागाकार किती आला? 3m. आणि बाकी किती आली? 0. ओके, समजला? भागाकार किती आला? 3m. वरचा काय असतो? भागाकार, खाली बाकी उरते 3m. भागाकार किती आला? 3m आणि बाकी किती आली? 0. आता पुढचं उदाहरण मित्रांनो, पुढचं उदाहरण सोडवूया. पुढचं उदाहरण -10a, -10a, त्याच्यानंतर 40a3. ओके, -10a आणि 40a3. तर अशी कोणती संख्या आहे की, सॉरी, 10च्या पाड्यामध्ये 40 येतो का? नक्कीच येतो. 10च्या पाड्यामध्ये 40. 10 1 10, 10 2 20, 10 3 30 आणि 40. 10 चौक 40. 10 चौक किती मित्रांनो? 40. 10 चौक
40. ओके, आता 10 चोक 40 याच्यातून आपण हा मायनस करणार, पण ज्यावेळेस आपण 10 चोक 40 करतो ना मित्रांनो, त्यावेळेस हा 10 मायनस वाला आहे, त्यामुळे मायनसने आपण गुणलेलं आहे. ओके, मायनसने आपण या 4ला गुणलं तर जो 40 आलाय, मग मायनसने गुणलं त्याच्यामुळे 10 चोक 40 आहे, हा पण मायनस येईल. हा पण काय येणार मित्रांनो, मायनस. का? कारण या 10ला मायनसचं चिन्ह आहे आणि आपण 10ने डिवाइड करतो या 40ला, भाग देतोय. 10ने 40ला भाग देतो म्हणजे 10 चोक 40 ज्यावेळेस करणार तर 10 चोक 40 करताना 10ने मायनस आहे म्हणून या 4ला पण मायनस होणार. त्याच्यानंतर ए, आता ए इथे A3 येण्यासाठी या एला कितीने गुणावं लागेल, A2 ने. आपण आताच बघितलं, ए गुणिले A2 म्हणजे इथे काय येणार आहे A3. बाकी काय आली मित्रांनो, 0. 40 मधून 40 गेले 0, A3 मधून A3 गेला 0. उत्तर काय आलं, -4A2. ओके, म्हणजे तोच भागाकार वरचा काय भागाकार. भागाकार हा काय आला तुमचा -4A2 आणि बाकी काय आली 0. बाकी काय आली 0. समजलं मित्रांनो. ओके, आता तिसरं एक्झाम्पल थोडंसं टफ आहे, लक्ष द्या. तिसरं एक्झाम्पल काय आहे, थोडंसं टफ आहे. आता हा -9P2 -48P4 -9P2 आणि -48P4. आता मला सांगा मित्रांनो, -9P2 ला कोणत्या संख्येने जर गुणलं, इथे 9P2 किंवा 9ने 9ने कोणत्या संख्येला गुणलं तर 48 येतो. 9च्या पाड्यामध्ये 48 येतो का, नाही. 9 9 9 2 18 9 3 27 9 4 36 9 5 45. ओके, 9 7 54. तर 9च्या पाड्यामध्ये 48 येतोय का, नाही येते. मग काय करणार, तर त्याला अपूर्णांकाने गुणावं लागतं मित्रांनो. ओके, तर अपूर्णांकाने गुणावं लागतं. अपूर्णांकाने म्हणजे कसं ना, तर अपूर्णांक माहिती आहे आपला, हा पूर्णांक असतो 1 2 3 4, हे पूर्णांक आहेत. हे काय आहेत, पूर्णांक. अपूर्णांक म्हणजे काय, 1/2 3/4 5/6, हे काय असतात, हे अपूर्णांक असतात. सो आपल्याला या 9ला जर सपोज पूर्ण अंकाने नाही गुणता येते, इथं कसं आहे, हा 4. ओके, हा पूर्ण अंक आहे, हा 3 पूर्ण अंक आहे. सो हे मायनस मध्ये, हा प्लस मध्ये. या पूर्ण अंकाला गुणल्यानंतर आपल्याला ही संख्या भेटली, पण इथं पूर्ण अंकाला गुणल्यानंतर आपल्याला संख्या भेटत नाहीये, तर अपूर्णांकाने गुणायचं. सो अपूर्णांकाने गुणताना कसं गुणायचं, तर अशी संख्या बघा, 9.3 यांना गुणावं लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण इथे बघू, डायरेक्टली मी तुम्हाला आन्सर सांगतो. 9 गुणिले, ओके, जसं की इथे बघा 10 गुणिले 4 ज्यावेळेस आपण करणार आहे, उत्तर काय येतोय आपलं 40. 10 गुणिले 4 केलं म्हणून 40. 10 गुणिले 4 केलं तर खाली 40 आलं. सेम इथे पण होणार आहे. 7 गुणिले 3 केलं त्याच्यामुळे 21 आला. 7 गुणिले 3 केलं म्हणून इथे 21 आला. सो इथे पण 9 गुणिले काय करावं लागेल, तर 9 गुणिले 3/16 करावं लागेल. ओके, सॉरी 16 गुणिले 3 16/3. ओके, हे करावं लागेल. आता हे कसं, असं कसं सोडवायचं, सो असं सोडवणार कसं, हे सम आहे ना, 9 गुणिले हा अपूर्णांक आहे मित्रांनो, 16/3 हा अपूर्णांक आहे. हा सोडवतात कसा, 3च्या पाड्यामध्ये 9 येतो का, येतो. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, याने याला भाग दिला, 3 त्रिक 9, 3 गुणिले 16 करा. 3 गुणिले 16 काय येणार आहे, 48. 3 गुणिले 16 म्हणजे 48. झालं तुमचं उत्तर, मिळालं तुम्हाला 48. ओके, 9ला 16/3 ने गुणावं लागेल, पण हा मायनस मध्ये असेल मित्रांनो. का, कारण हे दोघं पण मायनस मध्ये आणि इथे मायनस संख्या येईल मग. ओके, आता -16/3 जर आपण 9ला गुणतोय तर आन्सर काय येणार आहे इथे खाली 48. ओके, त्याला मायनस करा. ओके, आता 48 मधून 48 गेले, आन्सर काय येणार आहे, 48 मधून 48 गेले तर आता मायनस आहे त्याच्यामुळे इथे प्लस होणार किंवा मायनसचा. ओके, हा 48 मायनस वाला आला ना याच्यामुळे, सो मायनस आणि प्लस काय झाला, मायनस. आन्सर काय येणार आहे 0. पण हा P4 राहिला, सो हा P4 करताना कसं करणार, हा Pच्या पाड्यामध्ये P4 येतो का बघायचं. सो P ला कितीने गुणावं लागेल म्हणजे P4 येईल, तर P2 नेच गुणावं लागेल, कारण P2 गुणिले P2 म्हणजेच P4. P2 गुणिले P2 म्हणजेच P4. सो खाली काय आला P4. P4 मधून P4 गेला 0.
48 -48 म्हणून -48 गेले 0. समजला? भागाकार काय आला मित्रांनो तुमचा? भागाकार काय आला? -16/3p2 हा तुमचा भागाकार. बाकी काय आली? 0. समजलंय? आता याच्या पुढची उदाहरण मित्रांनो. पुढच्या सम मध्ये कसं ना, आता सेम अगोदरचा जसा होता ना क्वेश्चन तसाच हा पण आहे. ओके, आता याला पण कसं करावं लागेल आपल्याला? आता 30m3 भागिले 40m5. आता 30च्या पाड्यामध्ये 40 येतो का? नाही. मग 30च्या पाड्यात 40 येत नाही ना, मग 30ला पण काय करावं लागेल? अपूर्णांकाने भागावं लागेल. आता अपूर्णांकाने भागताना काय करणार ना, आता इथे 30 लिहिला गुणिले 4/3. ओके, आता 30 गुणिले 4/3. आता 4/3चा भाग कसा द्यायचा? सो 3 10 30. 3 10 30 बरोबर. 3 10 30. 10 गुणिले 4 उत्तर काय येणार आहे? 40. चला आपल्याला उत्तर भेटलं. ओके, सो कोणत्या अपूर्णांकाने आपल्याला 30ला भागावं लागेल? तर 4/3 याने भागावं लागेल. ओके, आता बघा मित्रांनो, 30 गुणिले 4/3. 30 गुणिले 4/3. ओके, 30 गुणिले 4/3 उत्तर काय भेटलं आपल्याला? 40. ओके, 40 मधून 40 गेले काय उरलं? 0. ओके, पण आपल्याला m5 बाकी आहे. सो m5 बाकी असताना काय करणार? m3 ला कशाने गुणावं लागेल म्हणजे m5 येईल? सो m3 गुणिले m2 म्हणजे आन्सर काय येणार? m5. ओके, सो m3 ला m2 ने गुणावं लागेल. m3 ला गुणिले m2 करावं लागेल, त्यावेळेस इथे m5 येणार आहे. m5 -0. ओके, सो तुम्हाला भागाकार काय आला? भागाकार काय आला तुमचा मित्रांनो? भागाकार बरोबर 4/3 m2. ओके, आणि बाकी काय आली? 0. बाकी काय आली? 0. खाली बाकी असते, वरती भागाकार असतो. आता पुढचा सम मित्रांनो, पुढचा सम सॉल्व्ह करताना 5x घन वजा x वर्ग करा पहिले. 5x घन वजा 3x वर्ग. ओके, आता याला आपल्याला काय करायचं मित्रांनो? याची वजाबाकी करायची, सॉरी डिवायडेशन करायचं, नंतर वजाबाकी. ओके, पहिली डिवायडेशन, भाग द्यायचं त्याला. आता मला सांगा, खाली इथे 5x पाहिजे आपल्याला, त्यावेळेस 5x म्हणून 5x मायनस होणार आहे. ओके, सो इथे काय पाहिजे? 5x घन पाहिजे. सो 5x घन इथे येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? x ला कितीने गुणावं लागेल म्हणजे 5x येईल? तर x2 ला आपल्याला 5 ने गुणावं लागेल. x 5 ने गुणलं तर फॉर एक्झाम्पल इथे 5 गुणिले आपण जर x केला तर उत्तर काय येतो आपलं? 5x. ओके, सपोज 5 गुणिले x वर्गने जर आपण गुणलं तर उत्तर काय येतं? 5x वर्ग. सपोज आपण 5 गुणिले x आणि वरती 12 जर असेल तर आन्सर काय येणार? 5x12. ओके, सो आन्सर असं येतं मित्रांनो. सो आपल्याला x² ने जर आपण 5 ला गुणलं तर खाली आन्सर काय येणार आहे? खाली आन्सर काय येणार आहे? जर आपण x² ला 5 ने जर गुणलं तर खाली आन्सर काय येणार आहे? 5x² मायनस. ओके, सो आपण जर x² ला 5 ने जर गुणलं तर आन्सर काय येणार आहे? 5x². का? कारण इथे आपण x² सोबत गुणतोय 5 ला, म्हणून 5x² आन्सर येणार आहे. पण आपल्याला x² नाही आन्सर पाहिजे, आपल्याला काय पाहिजे? 5 तर पाहिजे पण x² नको. आपल्याला x मध्ये काय पाहिजे? इथे घन पाहिजे. ओके, सो घन पाहिजे, मग एक x अजून एक्स्ट्रा पाहिजे ना. ओके, सो इथे 2x भेटले पण अजून एक एक्स्ट्रा पाहिजे, सो इथे अजून एक एक्स्ट्रा करा. सो हा 5x सोबत x² झाला आणि हा अजून एक x याच्यासोबत गुणला म्हणजे एक x आला. सो इथे काय झाला? x चा घन होईल. का? कारण हा 5x ने आपण x वर्गाला गुणलं, त्यामुळे हा 5x घन झाला मित्रांनो. सो 5x घन म्हणजे आन्सर काय झालं? 0. हा -3 ॲज इट इज खाली.
समजला? हा -3x ऍज इट इज खाली घ्या, याला आपण भाग दिला मित्रांनो, याचं बाकी काय आली 0. ओके, आता -3x वर्ग याला पण आपल्याला x वर्गाने गुणायचं आहे. ओके, सो या 3x वर्गला जर आपल्याला खाली 3x पाहिजे असेल मायनस करण्यासाठी, तर इथे कितीने गुणावं लागेल? सो हा मायनस चिन्ह आहे मित्रांनो, ऍज इट इज इथे ठेवून द्यायचं. ऍज इट इज इथे ठेवलं, हे मायनसचं चिन्ह ऍज इट इज इथे ठेवा. त्यानंतर इथे 3x असण्यासाठी आपल्याला ह्या x वर्गाला कोणासोबत गुणावं लागेल? नक्कीच 3ने. सपोज आपण इथे 3ने गुणलं x वर्गाला, 3ने x वर्गाला गुणलंय बघा, 3 गुणिले x. सो 3ने जर आपण गुणलं x वर्गाला, तर इथे आन्सर काय येणार आहे? 3x वर्ग. ओके, सो 3x वर्ग काय येणार आहे आन्सर? 0. का? कारण आपण मायनस केले. ओके, काय केलं आपण? मायनस केले. सो 3x वर्ग 0. समजलाय? इथे मायनस येईल आणि हा मायनस प्लसचा इथे मायनस होऊन जाईल. ओके, इथे मायनस का आला? कारण आपण मायनसने गुणलं ना, त्यामुळे इथे मायनस आला. ओके, सो मायनस आणि इथे मायनस आहे, त्यामुळे या मायनसचा प्लस करायचा असतो मित्रांनो. ठीक आहे, सो बाकी काय आली आपली 0. आन्सर काय आलं? 5x - 3 म्हणजे भागाकार. भागाकार काय आला तुमचा? 5x - 3 आणि बाकी काय आली मित्रांनो? बाकी काय आली? 0 आणि भागाकार काय आला? 5x - 3. आता पुढचं सोडवूया मित्रांनो. 2p वर्ग. ओके, 2p वर्ग 8p घन वजा 4p वर्ग. 2p स्क्वेअर आहे, 2p स्क्वेअरने आपल्याला कशाला गुणायचंय? भागायचंय. 8p घनाला भागायचं आपल्याला. ओके, सो भागताना काय करायचं? 2च्या पाड्यामध्ये 8 येतो का? येतो. बेचोक 8, बेचोक 8. ओके, आता p स्क्वेअर आहे, या p स्क्वेअर पण ऍज इट इज राईट करावं लागेल इथे. का? कारण 4ने आपण त्याला भागलंय म्हणून हा p स्क्वेअर ऍज इट इज. पण आपल्याला वजा करण्यासाठी p स्क्वेअर नाही, आपल्याला p चा घन पाहिजे. सो p चा घन असण्यासाठी इथे p2 आहे, सो p2 ला p ने गुणा. p2 ला कितीने गुणायचं? p ने. सो p2 ला p ने गुणलं म्हणजे इथे काय झालं? p3 मायनस आता 8p घन आन्सर काय येणार आहे? बाकी काय येणार आहे? 0. हा -4p2 ऍज इट इज राईट करा. ओके, त्यानंतर मी काय सांगितलं? हे जे मायनस साईन आहे, मायनस असो प्लस असो, ऍज इट इज वरती राईट करा. ओके, ऍज इट इज वरती राईट केला. त्याच्यानंतर 4p स्क्वेअर आहे, त्यानंतर काय? 4p स्क्वेअर. आता मला सांगा, इथे 4p स्क्वेअर आपल्याला मायनस करायचा आहे, तर अशी कोणती संख्या आहे जी आपण जर 2ने गुणली तर 4p स्क्वेअर येईल? तर 2च. सो 2ला जर 2ने गुणलं आपण तर 2 दुने 4. ओके, आणि हा p स्क्वेअर 2ने आपण 2ला गुणले, त्यामुळे p स्क्वेअर ऍज इट इज येणार. ओके, पण इथे काय येणार आहे? मायनस, म्हणून इथे पण काय साइन येणार आहे? मायनस. ओके, सो मायनस केलं आपण, हे सम मायनस करायचं, हे मायनसचं चिन्ह प्लस मध्ये होणार, म्हणून मायनस प्लस काय होणार आहे? मायनस. सो 4p स्क्वेअर मधून 4p स्क्वेअर गेला, बाकी उरली 0. आपला भागाकार काय आला मित्रांनो? भागाकार काय आला? 4p - 2 आणि बाकी काय आली मित्रांनो? 0. बाकी काय आली? 0. समजलं मित्रांनो? ओके, आता पुढचा. चला मित्रांनो, पुढचं उदाहरण. 2y वर्ग अधिक 4y वर्ग अधिक 3 डिवायडेड बाय 2y वर्ग. ओके, आता सम लिहून घेऊ मित्रांनो. कशाने डिवाइड करायचं आपल्याला? 2y वर्गाने आपल्याला डिवाइड करायचं. सो इथे काय लिहिला? 2y घन अधिक 4y वर्ग अधिक 3. ओके, आपण सम लिहून घेतलं मित्रांनो. आता 2च्या पाड्यामध्ये 2 येतो का? नक्कीच येतो. 2च्या पाड्यामध्ये 2 किती नंबरला येतो? पहिल्याच नंबरला. बे. ओके, बे. आता y ला कितीने गुणावं लागेल म्हणजे y घन येईल? सो y ला y ने गुणावं लागेल. सो y स्क्वेअर आणि हा y गुणाकार. सो आन्सर काय येणार आहे? y घन. ओके, सो आता y स्क्वेअर आणि इथे y स्क्वेअर आणि इथे y म्हणजे इथे y घन आला. सो आन्सर काय येणार खाली? 0. हा प्लस 4y स्क्वेअर ऍज इट इज राईट करा, इथे +3 ऍज इट इज राईट करा मित्रांनो. ओके, आता 2ला कितीने गुणावं लागेल म्हणजे 4 येईल. ओके, सो 2ला 2ने गुणावं लागेल, पण मी तुम्हाला काय सांगितलं? हे प्लस चिन्ह ऍज इट इज वरती राईट करा.
हे प्लस चिन्ह ऍज इट इज वरती राईट करा. सो प्लस चिन्ह ऍज इट इज वरती राईट केलं तर दोनाला कितीने गुणावं लागेल म्हणजे 4 येईल. दोनाला 2 ने गुणा. दोनाला 2 ने गुणलं म्हणजे खाली काय आला 4. दोनाला 2 ने गुणलं आपण म्हणजे काय झालं बेदुने 4. बेदुने 4 आला. आता y वर्ग दोनाने आपण 2 ला गुणलंय म्हणजे हा y ऍज इट इज राईट करायचा. काहीच करायचं नाही. या दोनाने y ला ऍज इट इज गुणायचं. सो दोनाने y ला गुणलं म्हणजे काय झाला y चा वर्ग. ओके. सो 4y मायनस करा. आन्सर काय आला खाली बाकी 0. हा अधिक 3 ऍज इट इज राईट करा. ओके. आता अधिक 3 ला कशाने गुणावं लागेल का नाही. अधिक 3 कडे yच नाहीये. ओके. जर y असता तरच y चा y सोबत काय होऊ शकतो गुणाकार होऊ शकतो. काय होऊ शकतो गुणाकार. ओके. जर या संख्येला y नाहीये तर या संख्येने आपण तिला गुणू शकत नाही. का कारण इकडे 2 y आहे आणि इकडे फक्त 3 आहे. सो दोनाने आपण 3 ला कसं गुणणार. गुणलंच जाऊ शकत नाही. ते पॉईंट वगैरे मध्ये येतं आपल्या नॉर्मल भागाकार मध्ये पण इथे नाही होऊ शकत. का कारण याच्याकडे y नाहीये. त्यामुळे आन्सर काय झालं तुमचं हेच आन्सर आहे मित्रांनो. ओके. एवढंच आन्सर आहे. पण आता तुम्ही म्हणाल सर पुस्तकामध्ये इथे 1 नाही दिलेला आहे. सो 1 दिलेला नसतो मित्रांनो. तो 1 मानायचा असतो. ओके. सो 1 रफ करून टाका. हे समजण्यासाठी तुम्हाला 1 लिहिलेलं होतं. सो आन्सर तुमचं फक्त भागाकार काय y अधिक 2. बाकी काय उरली आहे 0 अधिक 3 ही तुमची बाकी उरलेली आहे. भागाकार काय भागाकार काय आला मित्रांनो तुमचा भागाकार y अधिक 2 आणि बाकी किती आहे 3. बाकी 3. हा 0 ला व्हॅल्यू नसते. प्लसचं चिन्ह ऑलरेडी आहे त्याच्यासमोर आणि 3. सो बाकी काय झाली 3 आणि भागाकार काय झाला तुमचा y अधिक 2. समजलाय मित्रांनो. त्याच्या 7x क्यूब. ओके. इथे काय दिलंय 21x4 मायनस 14x स्क्वेअर प्लस 7x. ओके. आता मला सांगा 7च्या पाड्यामध्ये 21 येतो का. हो येतो. 7च्या पाड्यात किती नंबरला 21 येतो 7 त्रिक 21. 7 त्रिक 21 मायनस 7 त्रिक 21 केला. 7 त्रिक 21 करताना हा x क्यूब हा 3 ने आपण 7 ला गुणले किंवा 7 ने 3 ला गुणले तर हा x क्यूब जसाच्या तसा लिहिणार. पण आपल्याला x क्यूब ने आपल्याला x4 पाहिजे. मग काय करावं लागेल हा x क्यूब आणि हा x याच्या बाजूला अजून x राईट करायचा म्हणजे हा x क्यूब ने ह्या x ला गुणलं म्हणजे काय झाला x क्यूब जाणार इथे x4 येणार. ओके. का कारण इथे x क्यूब आहे. हा x क्यूब आणि हा x या दोघांचा गुणाकार झाला म्हणजे इथे x4 आला. ओके. सो x क्यूब आणि सॉरी x4 21x4 आणि 21x4 काय झाला बाकी 0 मायनस 14x स्क्वेअर ॲज इट इज खाली प्लस 7x. आता काय करायचं मित्रांनो आपल्याला इथे 14x स्क्वेअर पाहिजे. काय पाहिजे 14x स्क्वेअर. सो मायनस 14x स्क्वेअर येऊ शकतो का नाही येऊ शकणार. का कारण इथे 7x क्यूब आहे. इथे 3 आहे मित्रांनो. जर याला कशाने जरी गुणलं तरी इथे x घन येईल x3 येईल. कशाने जरी गुणलं तरी काय होईल इथे x3. मग x2 मधून x3 मायनस होतो का नाही होत. त्यामुळे तुमची बाकी हीच येईल मित्रांनो. काय येईल बाकी तुमची मायनस 14x स्क्वेअर प्लस 7x ही तुमची बाकी. आणि भागाकार काय आला फक्त 3x. हा काय झाला तुमचा भागाकार. काय भागाकार 3x आणि बाकी काय प्रत्येक वेळेस बाकी 0 येत नाही मित्रांनो. बाकी काय मायनस 14x स्क्वेअर प्लस 7x. खाली का कंटिन्यू केलं नाही आपण समजलं का तुम्हाला. कारण इथे जर आपण कोणी जरी गुणलं म्हणजे फॉर एक्झाम्पल आता 14 येतोय बरोबर. आता 7 दुने 14 तुम्ही इथे करणार जसं मी तुम्हाला सांगितलं इथं हा मायनस साईन मायनस इथे 7 दुने 14 तुम्ही इथे बरोबर केलं 7 दुने 14 आणि खाली 0 पण येईल. पण या x स्क्वेअरला कसं गुणणार वजा कसं करणार त्याला सॉरी. ओके. या x क्यूब ॲज इट इज इथे राईट करणार तुम्ही. का कारण 7 दुने 14 राईट केला म्हणून हा x क्यूब तुम्हाला लिहावाच लागणार आहे. मग x स्क्वेअर मधून x क्यूब कसा मायनस करणार. मायनस नाही होऊ शकत ना. वरतून खालची संख्या मायनस होऊ शकत नाही. त्यामुळे ते बाकी तेवढीच येते मित्रांनो. खाली कंटिन्यू नाही होऊ शकत. का कारण इथे x स्क्वेअर इथे x क्यूब आहे. ओके. चला पुढचा सम मित्रांनो. हा काय 2x स्क्वेअर इथे 6x5 मायनस 4x4 प्लस 8x क्यूब प्लस 2x स्क्वेअर. ओके. आता दोनाच्या पाड्यामध्ये 6 येतो का येतो. दोनाच्या पाड्यामध्ये 6 किती नंबरला येतो बेत्रिक 6 मायनस बेत्रिक 6. पण बेत्रिक 6 केला आपण हा गुणाकार केला बेत्रिक 6 केला आणि हा x स्क्वेअर
आणि एक्स क्यूब, म्हणजे एक्स 2 आणि हे एक्स 3 याचा गुणाकार केल्यावर इथे काय येणार आहे एक्स 5, कारण इथे एक्स 2 आहे गुणिले एक्स 5, एक्स 2 गुणिले एक्स 3 म्हणजे इथे काय येणार आहे एक्स 5. या दोघांचा गुणाकार होईल आणि या दोघांचा गुणाकार होईल. 3 दुने 6 आला आणि एक्स स्क्वेअर गुणिले एक्स 3 सो एक्स 5 आला. ओके, सो खाली काय येणार आहे 0. हा -4x4 प्लस 8x क्यूब अधिक 2x² ॲज इट इज. ओके, आता पुढे हे मायनस साईन ॲज इट इज वरती राईट करा, मायनस साईन ॲज इट इज वरती राईट करा. त्याच्यानंतर 2च्या पाड्यामध्ये 4 येतो का, येतो. 2च्या पाड्यामध्ये 4 मायनस करायचं आपल्याला. 2च्या पाड्यामध्ये 4 येतो म्हणजे किती नंबरला येतो, बेदुने 4, बेदुने 4, पण आपण मायनसला गेले सो -4, बेदुने -4 येणार आहे. ओके, सो बेदुने -4 हा एक्स स्क्वेअर ॲज इट इज राईट करावा लागेल, पण एक्सला कितीने गुणावं लागेल, एक्सला जर आपण एक्स स्क्वेअरने गुणलं, एक्स स्क्वेअरला आपण एक्स स्क्वेअरने गुणलं तर इथे x4 येईल. समजलं, एक्स स्क्वेअरला आपण एक्स स्क्वेअरने जर गुणलं तर इथे x4 आला. सो हा मायनस आहे त्यामुळे ह्या मायनसचा काय होतो प्लस, आणि मायनस प्लस काय होणार आहे मायनस, तो मायनस मायनस काय झाला इथे 0, इथे काय आला प्लस 8x क्यूब प्लस 2x². ओके, आता पुढचं सम मित्रांनो, आता हा प्लस आहे सो ॲज इट इज इथे प्लस राईट करा. हा 8 आहे. ओके, सो 8 येतो का 2च्या टेबलमध्ये, येतो. बेचोक 8, बेचोक 8, आपल्याला काय करायचं इथे मायनस करायचं. बेचोक 8 आला, बेचोक 8 आला आपल्याला. ओके, सो 8 आल्यानंतर हा एक्स स्क्वेअर, इथं आपल्याला एक्स क्यूब पाहिजे म्हणजे एक्सचा घन पाहिजे. इथे काय एक्स स्क्वेअर म्हणजे कितीने गुणावं लागेल एक्सला, एक्सने. सो एक्स स्क्वेअरला आपण जर एक्सने गुणतो तर काय होणार आहे इथे एक्स क्यूब येणार. का, कारण एक्स स्क्वेअरला आपण गुणलंय एक्सने म्हणजे इथे काय आला एक्स क्यूब. सो 8x घन 8x मायनस काय झाला 0, हा प्लस 2x² ॲज इट इज खाली. ओके, हा काय झाला 2x² ॲज इट इज खाली आला. त्याच्यानंतर आता 2च्या पाड्यामध्ये हा 2x² येतो का, येतो. 2x² 1 जा 2x², हा प्लस ॲज इट इज राईट केला. 2x² 1 जा 2x², 2x² आणि बाकी काय उरली 0, बाकी काय उरली तुमची 0. 2x² 1 जा 2x², मग बाकी काय उरले 0, हा मायनस. ओके, मग तुमचा भागाकार काय आला मित्रांनो, हा तुमचा हा भागाकार आहे, हा एवढा तुमचा भागाकार आहे. भागाकार काय आला तुमचा 3x क्यूब मायनस 2x² प्लस 4x प्लस 1 आणि बाकी काय आली आहे 0, बाकी काय आली आहे 0. समजले मित्रांनो सम. आता हे तुमचे 9 सम मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिले आहे सराव संच 10.1 मधून. ओके, 10वा सराव संच 10वा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा, नक्की कमेंटमध्ये मला आन्सर भागाकार आणि बाकी 10वीची नक्की कमेंट करा. ओके, कमेंट बॉक्समध्ये. हा.